राज्यामध्ये काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला। मात्र आता जिल्हा परिषद आणि मनपा निवडणुका कधी होणार याची प्रतीक्षा आहे। याच दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जागी दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल असं कळतंय। राज्य निवडणूक आयोगाकडून याबद्दल विचार सुरू आहे अशी माहिती आहे। राज्यातल्या 17 जिल्हा परिषदांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे। त्यामुळे 50%च्या आत आरक्षण असलेल्या 15 जागी पहिल्या टप्प्यात मतदान होऊ शकतं। तर आरक्षण मर्यादेसंदर्भात सुप्रीम कोर्टात 21 जानेवारीला सुनावणी होती, म्हणजे 1.5 महिन्यानंतर सुनावणी आहे। या सुनावणीआधी जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महापालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे। येत्या 15 ते 20 डिसेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो। त्या जिल्हा परिषद निवडणुकांआधी 29 महापालिकांसाठी निवडणूक जाहीर होऊ शकते। राज्यातल्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडली गेली आहे। त्यामुळे आरक्षणाच्या या घोळामुळे निवडणूक आयोगाला महापालिका निवडणूक आधी घेणं सोयीस्कर वाटतंय अशी माहिती आहे। या संदर्भात गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिका आयुक्तांची बैठक बोलावलेली। या बैठकीत महापालिकांमध्ये निवडणुकांची तयारी कितपत झाली आहे याचा आढावा घेतला जाणार आहे। मंगळवारी राज्यात 262 नगरपालिका आणि नगरपंचायतीकरता मतदान पार पडलं। या निवडणुकांमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। राज्यभरात एकूण 70.86% मतदान झालं। महत्त्वाची बाब म्हणजे 25 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये 80%हून अधिक मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुरगुडमध्ये सर्वाधिक 88.43% मतदान झालंय। तर पुण्यातल्या तळेगाव दाभाडेमध्ये राज्यातलं सर्वात कमी म्हणजे 49.24% मतदान झालंय। 58 नगरपालिका आणि नगरपंचायतीत मतदानाची टक्केवारी 65 ते 70% दरम्यान होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील गोंधळावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केलाय। लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडतोय अशी टीका पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे। निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात काल नगरपरिषद आणि नगरपंचायतीकरता मतदान झालं। त्याचा निकाल उर्वरित निवडणुकांनंतर म्हणजेच 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे। त्यामुळे मतपेट्या निकालापर्यंत स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या जातील। यावेळी सरकारला काही घालमेल करायची असेल तर केली जाईल असा हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाणांनी केला। जवळजवळ 15-16 दिवस 17 दिवस पेट्या या कुठेतरी गोडाऊनमध्ये ठेवल्या जातील आणि पेट्यामध्ये काही घालमेल करायची असली तर सरकारला भरपूर टाइम त्यामध्ये मिळेल। या सगळ्या प्रक्रियेमुळं निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे। तर पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। विरोधकांनी आता ईव्हीएम रूम बाहेर पहारेकरी ठेवावेत असा टोला फडणवीसांनी लगावलाय। काउंटिंग के बाद जैसे हारेंगे वैसे ये लोग बताएंगे कि सरकारी पार्टी ने षड्यंत्र करके काउंटिंग को आगे बढ़ाकर ईवीएम कैसे बदल दिए। ये रिथॉरिक आने वाला है, ये एक प्रकार से उनका डायलॉग तय है। लेकिन फिर भी मुझे इस बात का विश्वास है और इसलिए मैं तो आज अपील करता हूँ कि इलेक्शन कमीशन ने पॉलिटिकल पार्टीज को अलाउ किया है। सारी जो अपोजिशन की पॉलिटिकल पार्टियां हैं अपने 2-2 प्रतिनिधि ये जहां ईवीएम रखे हैं उसके बाहर खड़ा करें, 24 घंटा पहरा दे, हारने के बाद इसके ऊपर टिप्पणी न करें। नगर परिषद नगरपंचायतीचा पुढे ढकललेला निकाल, मतदार याद्यांमधील घोळ आणि काही ठिकाणांच्या निकालांवर असलेली सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार यावरून दैनिक सामनामधून टीका करण्यात आली आहे। तसंच मतदानानंतर मतमोजणी 19 दिवसांनी होणार आहे, याचा फायदा सत्ताधारी ईव्हीएम घोटाळा करण्यासाठी घेऊ शकतात असंही सामनामध्ये म्हटलेलं आहे। राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतोय महत्त्वाचं असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं। कायद्याच्या अंतर्गत निवडणूक आयोग निर्णय घेतो आणि घेत राहील असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। निवडणूक आयोग आपल्या भूमिकेवर कायम आहे। मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे, पटोलेंसह अनेक नेत्यांची निवडणुका पुढे ढकलल्याने आयोगावर टीका पाहायला मिळाली। या पार्श्वभूमीवर हे मत व्यक्त करण्यात आले। नगरपरिषद नगरपंचायतीसाठी काल झालेल्या मतदानावेळी अनेक ठिकाणी राडा आणि हाणामारीचं चित्र पाहायला मिळालं। असं कृत्य करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाईची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। हाणामाऱ्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। निवडणूक आयोगाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करणं आवश्यक होतं, पण आयोगाने केवळ बघ्याची भूमिका घेतली, अतिशय क्लेशदायक आहे असं सुप्रिया सुळेंनी पत्रामध्ये म्हटलं। गोऱ्या बाबा इलेक्शन माझं तर म्हणणे सगळे इलेक्शन एकदा तर कॅन्सलच करा आणि पूर्ण पारदर्शकपणे। आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती की काल ज्यांनी दंगल करायचा प्रयत्न केला, गडबड, प्रत्येकावर केस झालीच पाहिजे आणि अशा लोकांना अटक करा। दरम्यान महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीदरम्यान झालेला राड्याचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेतही मांडलाय। यावेळी सर्व निवडणूक रद्द करावी, पुन्हा पारदर्शक पद्धतीने निवडणुका घ्याव्यात अशी मागणी
खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केली आहे. दंगल घडवणं, एकमेकांना पिस्तूल दाखवणं कितपत योग्य आहे असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. प्रचंड मारामाऱ्या, बंदुकी दाखवणं, इतका सगळा गोंधळ काल पंचायतच्या इलेक्शनमध्ये झाला हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाहीये. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार मग्न आहे. इलेक्शन पहिल्यांदा असं झालं की पारदर्शकता नाही. इलेक्शन कमिशनबद्दल महाराष्ट्र मुख्यमंत्रीही बोललेले आहेत की त्याच्यात व्यवस्थित काम नाही. त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याला न्याय द्यायचं काम होत नाही. तर माझी भारत सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये झालेला हा सगळा सावळा गोंधळ इलेक्शनमधला, पंचायतमधला, हा इतिहासात पहिल्यांदा झालाय. सांगलीमधल्या आष्टा नगर परिषदेच्या ईव्हीएम ठेवलेल्या हॉलसमोर राडा झाला. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आष्टा शहर विकास आघाडी शिवसेना यांच्या प्रतिनिधींनी हा राडा घातलाय. झालेलं मतदान आणि जाहीर केलेल्या मतदानात तफावत आहे असा आरोप या प्रतिनिधींनी केला होता. प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर झालेल्या आकडेवारीत जवळपास 2000 मतांची वाढ झाल्याचा आरोप प्रतिनिधींनी केला. आष्टा इथले बहुसंख्य नागरिक ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलसमोर जमा झाले होते. सकाळी तहसीलदारांना फोन केल्यानंतर मी इथं आलेलो होतो. मताची कॅल्क्युलेशन हे चुकलेलं सांगितलं. कसं चुकलेलं सांगत असताना पोलीस प्रशासनानं मला दंडाला धरून बाहेर काढलं. त्यानंतर इथं मी तहसीलदारांना एकच प्रश्न विचारत होतो की आपली तफावत कुठं आहे ती मला कागदावरती दाखवा. त्यावेळेला सकाळी सीसीटीव्ही बंद असलेल्याचं मला निदर्शनास आलं. आमचे नेते वैभव शिंदेच्या वरती प्रशासन बोर्ड धरून सांगतंय की प्रशासक का प्रशासन आणि चूक कोणाची. चूक जर ही आमची असेल तर कुणाची आहे चूक? ही चूक कुणाची? सांगलीच्या आष्टामध्ये झालेल्या राड्याच्या ठिकाणी जाऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी पाहणी केली. ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवली आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये जाऊन जयंत पाटील यांनी आढावा घेतलाय. जयंत पाटील दाखल झाल्यावर काही पदाधिकाऱ्यांनी गेटमधून आत घुसण्याचाही प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये कालच्या निवडणुकीवरून आज सकाळी राडा झाला. 2 गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. या राड्यामध्ये पोलीस निरीक्षक शेषराव उधार जखमी झाल्याची माहिती आहे. या राड्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. नगर परिषद निवडणुकीदरम्यान बीडच्या गेवराईमध्ये अमरसिंह पंडित विरुद्ध आमदार लक्ष्मण पवार संघर्ष पाहायला मिळालाय. यावेळी पवार आणि पंडित कुटुंबातील सदस्य एकमेकांना भिडले आणि यातून मोठा वाद उफाळला. या घटनेत माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहायक अमृत डावखर यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान एबीपी माझाशी बोलताना डावखर यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट पवार कुटुंबाने रचल्याचा खळबळजनक दावा. हे जे लोक आले, बाळराजे पवार आणि त्यांच्यासोबत 5 ते 6 जण होते, ते खरं म्हणजे अमरसिंह पंडित साहेबांच्या खुनाच्या इराद्यानंच ही लोक आलेले होते. त्यांनी पहिल्यांदा अमरसिंह पंडित साहेबांच्या नावाने शिवीगाळ करून त्याला आज संपूर्णच टाकायचंय असं म्हणत ते धावत आमच्या कार्यालयाकडे आले. मी त्याला हात जोडून विनंती केली की तेही तर नाही आहेत, तुम्ही असं करू नका. ते नाहीत तर मग आज तुला संपवतो असं म्हणून त्यांनी माझ्यावरती हल्ला केला. आता बातमी बीडमधून आहे. बीडच्या गेवराईमधील राड्या प्रकरणी पोलिसांनी 55 जणांविरोधात गुन्हा नोंदवलाय. नगरपालिका मतदान प्रक्रियेदरम्यान विद्यमान आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार कुटुंबाचे सदस्य एकमेकांमध्ये भिडले होते. या प्रकरणात पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत 55 जणांविरोधात गुन्हा नोंदवला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. समर्थकांतर्फे जो राडा झालेला आहे त्या अनुषंगाने सरकारतर्फे काल रात्री फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. साधारणतः जे सीसीटीव्ही आतापर्यंत प्रथम दर्शनी बघितलेले आहे त्यामध्ये 50 ते 55 लोकांविरुद्ध आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर याच्यामध्ये सीसीटीव्हीचं भक्कम पुराव्याच्या आधारे आणखी काल उपद्रव करणाऱ्या लोकांचा शोध सुरू आहे. रायगडच्या महाड नगरपालिका मतदानावेळी काल शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. त्यानंतर आज दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. निवडणूक प्रक्रियेदरम्यान महाड शहरातील रोहिदास नगर येथे मतदान केंद्राबाहेर ही घटना घडली. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्ता सुशांत जाबरे यांनी रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोप शिवसेनेच्या विकास गोगावले यांनी केला होता. या प्रकरणी महाड तालुका आणि महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. रायगडच्या महाडमध्ये शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील राडा प्रकरणी दोन्ही कार्यकर्त्यांवर महाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मात्र राष्ट्रवादीमधील काही पदाधिकारी राडा झाला त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाल्याचा आरोप स्नेहल जगताप यांनी केलाय.
मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. याबाबतीत स्थानिक आमदार आणि अन्य वरिष्ठांचा दबाव आहे असा आरोपही त्यांनी भरत गोगावलेंचं नाव न घेता केलाय. वास्तविकदृष्ट्या तिथे ती व्यक्ती तिथे हजर सुद्धा नव्हती आणि अशा प्रकारचं चुकीचं त्यांनी गुन्हे दाखल करण्याच्या मानसिकतेमध्ये त्यांच्या म्हणजे ह्या लोकांवर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की ह्याची सखोल चौकशी आपल्या माध्यमातून केली गेली पाहिजे. महाडमध्ये मतदानादरम्यान झालेल्या राड्याची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावलेंनी दिली. मंत्री भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावलेंवरही या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय. कायद्याकडनं जे काय घडलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना सूर्यप्रकाश याकडे स्वच्छ आहे. पोलिसांनी निष्पक्षपातीपणे चौकशी करून जे काय आहे ते त्यांनी कायदेशीर कारवाई कराव्यात अशी आमची अपेक्षा राहील. त्याला बोलतात निपक्षपातीपणा, हा त्यांनी करावे असं मला वाटतंय. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये नगरपंचायत निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि मंत्री रक्षा खडसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल वाद झालेला. या वादानंतर आज एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर गुंडगिरीचे आरोप केले. तर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आपण आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करू अशी प्रतिक्रियाही खडसेंनी दिली आहे. पोलीस फोर्स पूर्ण होती, पण मी तेच सांगितलं ना, इथे पोलिसांना पण त्यांनी एवढं घाबरून ठेवलेलं आहे, एवढं प्रेशरमध्ये ठेवलेलं आहे की म्हणजे की कोणीच काहीच काम करायचं नाही ना. आम्ही बोलू तेच बरोबर आणि आम्ही बोलू तेच त्याच पद्धतीने इथे लोक पण वागतील, अधिकारी पण वागतील, ह्या अनुषंगाने इथे काम करून ठेवलेलं आहे. काही वरती जर आम्ही विषय सांगायला गेलो नाही नाही हे एकनाथ खडसेचे माणसं आहे म्हणून यांची बदली इथे करू नका, या अधिकाऱ्याला इथे देऊ नका, तेच मी सांगितलं. खडसेंचं फक्त नाव घेऊन त्यांनी त्यांचा फायदा करून घेतला आणि इथे सही गुंडागिरी पसरायचं त्यांनी काम केलं. मुक्ताईनगरमधील राड्या प्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. काल चंद्रकांत पाटील यांच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दबाव आणत हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. काल मतदान सुरू असताना शिंदेची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर येत मोठा वाद झालेला. या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान आमची ही बाजू ऐकून घेऊन विरोधकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे. एकनाथ खडसेवर किती गुन्हे माहिती तुम्हाला? एकनाथ खडसेवर किती गुन्हे? तेवढे गुन्हे एकनाथ खडसेवर म्हणजे एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे. 2 गणेश 134 करोड रुपये चोरलंय. अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहे. काही गोष्टी फक्त राज्याचे मोठे मोठे पद असल्यामुळे ते समोर आल्या नाही किंवा दागदारशाहीमुळे समोर आलेले नाही. पण विषय सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आजही बस स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत केला 509 सारखा गुन्हा दाखल म्हणजे 509 संस्था तुम्हाला आता नाही, TNS कायदा नाही. सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीमध्ये एका मतदान केंद्राबाहेर भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस ठाण्यात शांतता भंग केल्याबाबत दोन्ही गटातल्या व्यक्तींवर पोलिसांकडूनही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला. यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मेहुणे विनोद राऊळ यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. बीडमधील परळी नगर परिषदेच्या इमारतीत नगर परिषदांच्या मतदानानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्याकरता स्ट्रॉंग रूम करण्यात आली आहे. या ठिकाणी SRPF आणि पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख यांनी मतपेट्यांसोबत छेडछाड होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्हाला इथे राहण्याची परवानगी द्यावी अशी अजब मागणीही त्यांनी केली. अतिसंवेदनशील क्षेत्रात 17 दिवस ह्या पेट्या सुरक्षित राहतील किंवा काही त्याचा छेडछाड होईल याच्यासाठी आम्हाला इथं राहायची किंवा आम्हाला थांबायची व्यवस्था करावी. मी रात्रीसुद्धा 2 चक्रा मारून गेलेलो आहे आणि आत्ता सकाळी सुद्धा इथं आहे. ह्याच्यासाठी मी आता थोड्या वेळात पत्र देणार आहे आपल्या इलेक्शन कमिशन अधिकाऱ्यांना की आम्हाला इथं राहायची सोय करावी आणि आमच्या 2 ते 3 शिफ्टमध्ये आम्हाला इथं थांबायचं आहे. राहायची किंवा रात्री झोपायची बसायची व्यवस्था त्यांनी. गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा नगरपंचायतीचं मतदान काल संध्याकाळी पूर्ण झालं. त्यानंतर सर्व मशीन उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ऑन ऑफ आणि सील करून तहसील कार्यालयातल्या स्ट्रॉंग रूममध्ये नेण्यात आल्या. मात्र तहसील कार्यालयामध्ये प्रभाग क्रमांक 17 मधील ईव्हीएम मशीन सील तोडून पुन्हा ऑन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक उमेदवारांनी केला. यामुळे एकच गोंधळ उडालाय.
यावेळी ईव्हीएम सोबत छेडछाड करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. या सगळ्या प्रकरणामुळे सालेकसा तहसील कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. मला असं वाटतं की आम्ही तर कमी जास्त काही केलं असेल किंवा काही केलं असेल. बीयू ओपन केलेलं नाहीये किंवा बटन्स असतात ते ओपन केलेलं नाहीये. सीयू ओपन केलाय. स्विच ऑन स्विच ऑफ चेक केलेलं आहे. फक्त ते चेक केलं म्हणजे कॅरी केसचा मागा जो पडला असतो तो कप्पा उघडलाय, बघितलंय, तो परत लावलाय आणि तो जो ऍड्रेस टॅग तुम्ही लावलाय तुमच्या त्याच ऍड्रेस टॅगने सील केलाय. जो सारी प्रक्रिया सारी एकदम लोकतंत्र का गला घोटने वाली है. यदि ये चीज हुई है तो संबंधित अधिकारियों पे, कर्मचारियों पे तुरंत शासन ने निलंबन की कार्रवाई करना चाहिए और यदि ऐसा हुआ है छेड़छाड़ किसी प्रकार की हुई है तो इलेक्शन को रद्द करके फिर से मतदान लोगों का लेना चाहिए. इस प्रकार की अभी जो हरकत हुई है रात में, तो इस चीज का कहीं किसी प्रकार से कोई सेफ साइड तो दिख नहीं रहा है. आगे भी इस प्रकार की कोई हरकत हो, इस बात की शक्यता नकारते नहीं आती, तो तुरंत पेटियां खोल के तुरंत रिजल्ट निकाला जाना चाहिए. रायगडमधल्या 10 नगरपालिकांसाठीचं मतदान काल पार पडलं. त्यानंतर महाडमधल्या स्ट्रॉंग रूममध्ये सर्व ईव्हीएम मशीन्स ठेवण्यात आले. या मतपेट्या ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत त्या परिसरात मोठ्या प्रमाणात सशस्त्र पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. येत्या 21 डिसेंबरला नगरपालिका निवडणुकांचा निकाल लागणार आहे. तोपर्यंत या भागात 2 प्रमुख अधिकारी, 8 कर्मचारी याशिवाय राज्य राखीव दलाचे कर्मचारी हे तैनात करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातल्या 7 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर पोलीस बंदोबस्तात ईव्हीएम मशीन त्या नगरपालिका हद्दीतल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या भागात चोख सीसीटीव्ही यंत्रणा, त्याचबरोबर दर 8 तासांनी प्रशासकीय अधिकारी देखरेख ठेवत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या 4ही नगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया काल पार पडली. त्यानंतर रात्री उशिरा मतपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या. स्ट्रॉंग रूम परिसरात कोणीही अनोळखी व्यक्ती येणार नाही यासाठी संपूर्ण काळजी घेतली जाते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकांसाठी सरासरी 69% मतदान झालंय. नवी मुंबईतल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शिरीष पाटील यांनी घरवापसी केली आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह भाजपवर निशाणा साधला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटल्याची टीका ठाकरेंनी केली. गद्दारांचा बुडबुडा आता फुटलेला आहे. त्यांच्यात आता जी काय मारामारी म्हणजे अक्षरशः मारामारी आणि बाचाबाची म्हणजे त्यांनी पुलंच्या कथा वगैरे वाचल्या असतील, त्याच्यात बाचाबाची म्हणजे बाचा बाची असं जे काय आहे ते आता सुरू झालेलं आहे. आणि त्याला कंटाळून किंवा त्यांचं सत्य स्वरूप कळल्यामुळे पुन्हा शिवसेनेकडे ते येत आहेत. त्याचबरोबरीने भारतीय जनता पक्षातील लोक येत आहेत. आता राष्ट्रवादीमधले आले आहेत. रोजच कोण ना कोणतरी शिवसेनेत येते. याचं कारण आता अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला आहे. मुंबईमध्ये दुबार मतदार शोधण्यासाठी 227 अधिकारी नेमावेत अशा सूचना निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. 227 वॉर्डसाठी 227 अधिकारी नेमावेत हे निर्देश निवडणूक आयोगाने आयुक्तांना दिले. तर दुबार मतदार काढून टाकण्यासाठी निवडणूक आयोग मोठी मोहीम राबवते. मतदार यादीतली त्रुटी आणि चुका काढून टाकण्याचे, दूर करण्याचे निर्देश जे त्या आयोगाने दिले. तर मतदार याद्यांसंदर्भातल्या तक्रारींवर कार्यवाही होणार असल्याचं निवडणूक आयोगाने विरोधी आणि सत्ताधारी पक्षांच्या आरोपांनंतर म्हटलं. मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची आज अंतिम तारीख आहे. मात्र दुबार मतदारांची संख्या आणि मतदार यादीतील घोळ पाहता हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी आणखी 7 दिवस वेळ द्यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी केली. मुंबईत 11 लाख दुबार मतदार आहेत अशी आकडेवारी मुंबई महापालिकेकडे जाहीर करण्यात आली. असं असलं तरी हा आकडा 14 लाखांच्या आसपास आहे असा ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे. निवडणूक आयोग या संदर्भात काय निर्णय घेणार पाहणं महत्त्वाचं आहे. मुंबई महापालिकेने निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी जाहीर केली. या मतदार यादीमध्ये 11 लाख दुबार मतदार आहेत. दुबार नावं असलेल्या घरी जात प्रतिज्ञापत्र भरून घेतलं जाते. त्यामुळे दुबार मतदान टाळण्यासाठी मुंबई महापालिका ऍक्शन मोडवर आहे. पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी ही मोहीम राबवत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नव्या प्रभाग आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आणि मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवलाय. ऑगस्ट महिन्यात राज्य सरकारने आगामी निवडणुकांपासून नव्याने रोटेशन पद्धती आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतलेला. मात्र जुन्याच रोटेशन पद्धतीने आरक्षण सुरू ठेवण्यासाठी राज्यभरातनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्यात आलेल्या. 1997 पासून 2017 पर्यंत झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती या सर्व संवर्गासाठी रोटेशन पद्धतीनुसार आरक्षण ठेवण्यात आलेलं. रोटेशन पद्धतीनुसार ज्या जागांना पूर्वीच्या निवडणुकीत आरक्षण मिळालं होतं त्यांना वगळून इतर जागांना यंदा आरक्षण द्यायचं अपेक्षित होतं. मात्र यंदा नव्याने रोटेशन पद्धत लागू करण्यात आल्यानं यापूर्वी ज्या जागा आरक्षित होत्या त्याच पुन्हा आरक्षित झाल्यानं रोटेशन पद्धतीच्या आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं.
कुर्ला एल वॉर्ड अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत गंभीर अनियमितता उघडकीस आलेली आहे. एकाच घरातील मतदारांची नावं वेगवेगळ्या 2 प्रभागांमध्ये गेली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना वाढली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांचं नाव प्रभाग क्रमांक 164 मध्ये समाविष्ट आहे. त्याच घरातील त्यांच्या कुटुंबियांची नावे प्रभाग क्रमांक 163 मध्ये नोंदवण्यात आली आहेत. दरम्यान चुका दुरुस्त करून आणखी 7 दिवस वाढवून देण्याची या चुका दुरुस्त करण्याच्या दृष्टीने मागणी केली जाते. मनसेकडून शोधण्यात आलेल्या मुंबईतील दुबार आणि बोगस मतदारांची यादी महापालिकेला आज देण्यात आली. राज ठाकरेंच्या प्रभागातही दुबार मतदार आढळून आले, ज्यावर मनसेने आक्षेप घेतलाय. दादर येथील शाखा समन्वय लक्ष्मण पाटील, रसिका माळकर यांच्या नेतृत्वाखालील ही सगळी माहिती निवडणूक आयोगाला आणि महापालिकेला देण्यात आली. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रात जवळपास 1800 जण हे इच्छुक आहेत. एका वॉर्डमध्ये प्रत्येकी 7 ते 8 जण इच्छुक आहेत. त्यामुळे कुणाला उमेदवारी द्यायची हा भाजपसमोर प्रश्न आहे. नाराजीतनं कोणी पक्ष सोडू नये असं भाजपसमोर आव्हान असणार आहे. या होत्या निवडणूक विषयक घडामोडी. इकडे एक छोटासा ब्रेक.